₹5,000 दिला असतं ते बघायला भेटलं नसतं. सुनबाई कशाला आला बरं इथं? नितीन आहे का घरात? नाही येत ते घरात. चपला दिसतात की हाय वाटतं घरातच. दुसऱ्या चपला आहेत त्या. आणि तुम्हाला काय करायचंय हो? कशाला आला तुम्ही इथं? नितीन काय बोलायचंय ना ते माझ्याशी बोलायचं, त्यांना आवाज नाही द्यायचा. अगं 2 दिवसांनी तुझ्या सासऱ्याचं वर्ष श्राद्ध आहे ग, त्यासाठी थोडं पैसे लागत होतं म्हणून म्हणलं नितीन कोण घेऊन जावं. आता खपले ना ते कवर आ बास ना आता. अगं असं काय बोलते सुनबाई, खपले बिपले. अगं सासरा होता तुझा ते. हा ठीक आहे असतील ते सासरे, पण सारखं सारखं काय हो तुम्हाला पैसा पैसा पैसा. बरोबर आहे ना, पैसा पाहिजे असेल तेव्हाच तुम्हाला आमचं घर आठवतं नाही का? अहो एवढी आजारी होते मी, मला तर उठता येत नव्हतं, त्यावेळेस नाही आठवलं? आ अगं मी बी आजारी होते ग तेव्हा, म्हणून मला येता आलं नाही. बरोबर आहे ना. आता मी म्हणलं मी आजारी, मग लगेच तुम्ही पण आजारी नाही का? तसं नाही ग, खरंच मी आजारी होते. नितीन आओ ऐकलं का? आई आल्यात. काय आलं? दुसरं काय, रोजचीच कटकट, पैसा पैसा पैसा. तुला पैसा लागला की दार सुचत काय माझं? अरे तसं नाही र, 2 दिवसाने तुझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे. हा म्हणलं 4 लोकांना खाऊ घातलं असतं, 2,000 रुपये दिला असतं तर बरं झालं असतं. किती हजार? 2,000 बरं 1,000 दे. तू काय मुद्दाम न करते का काही? हा लय मावशी मावशी करत होती, आता घ्या ना मावशीकडून पैसे. अरे सगळं माहिती आहे ना तुला आता. हा सुन कोणत्या परिस्थितीत आहे, 4था महिना चाललाय, घरात किती पैसे लागत असन, त्याचं काय नाही तुला. 2,000 रुपयाला कशाला 2,000 लागतात म्हणली? वर्ष श्राद्ध घालायचं तुला? माझा बाप गेला ना, गेला ना माझा बाप, गेला का नाही? मग त्याच्या आत्म्याला लागा ना शांती तिकडं. हा तू का आमच्या आत्म्याला हे करते, त्रास देते? अरे असं का बोलायला लागलं सर? मग काय बोलू मी? मागच्या वेळेस काय झालं की हाय मावशी, काय झालं हाय मावशी, मग आता घ्या ना मावशीकडून पैसे. अरे एवढं वरीस मावशीने तर जपले तुझा बाप गेल्यापासून. हा मी जपलंच नाही ना तुला, नाही जपलं ना मी तुला, मी खायलाच नाही घातलं तुला ना, मी तुला हाकलून दिलं, मी दिलं तुला हाकलून. मी म्हणलं होतं का जा तुला, म्हणलं होतं का मी? अरे तसं नाही, पण आता गरज आहे दे की. अरे ते पाहुणे माणसं आहे, त्यांच्याकडून कसं मागू पैसे मी? मग पैसे मी देणार, पाहुणे मावशीच्या दारात जाऊन निवत घालणार का तू? आपल्या घर पेटले का? मी इथं घालू नाही तसं हा? मी इथं पण करू. माझ्याकडे पैसे नाही ना आता माझ्याकडे पैसेच नाही. तिची सोनोग्राफी करावी लागते, तिला दवाखाना पाणी करावं लागतं, त्याचं काय नाही तुला? हा आल्याला विचारावा काय कसं बरं आहे का नाही, 2,000 रुपये दे. पैशाला आले की माझा दार सुचतंय तुला. अरे तुझ्या बापाने कधी दारात आल्याला माणूस पैसे नाही रे पाठवला. लय केलंय माझ्या बापानी, मला सगळं माहिती आहे माझ्या बापाने लय केलंय. हा काहीच केलं नाही माझ्या बापानी, आणि तू पण नाही माझ्यासाठी काय केलं. आले सरची चहा पे आणि जा. अरे दे की पैसे त्याच्या. हे आई तुला सांगितलं ना माझ्याकडे पैसे नाही. तुला माझा संसार तोडायचा आहे का टिकवायचा आहे? टिकवायचा आहे का तोडायचा आहे? टिकवायचंय. हा मग टिकवायचा असेल तर जा, आणि मोडायचा असेल तर थांब येतं. मग नाही जाते मी. रडू नको माझ्या पुढे. पैसे आले की दार सुचतंय माझं. माणसाचं दुखलं फुकलं त्याचं काही नाही. जाऊन देऊ, दररोजच नाटक आहेत त्यांचे. द्यायचं ना 1,000 तुला काय? काय हा पैशाचं काही उता आलाय का? आताच म्हणलं ना सगळ्या गोष्टींना पैसे लागतात. का बिशी नव्हती लागली काल? हा त्या बिशीतून द्यायचं ना 1,000 रुपये. 50,000ची बिशी लागली ना काल तुला? हा पण मला पण माझी हाऊस मौस करायची असती का नाही? ते 1,000 वाचून लागली होती तुझी हाऊस मौस. मग द्या ना तुमच्याच खिशातले काढून, मला नका बोलू असंच सांगते. काय ग मावशे? होय अगं अगं झालं काय एवढं का रडती तू? अगं बघ ना, 2 दिवसावर तुझ्या काकाचं वर्ष श्राद्ध आले. हा पण त्यांचं श्राद्ध घालायला माझ्याकडे पैसे नाहीत बघ. अगं मग नितीनकडून घ्यायचं ना. गेले होते, नितीनकडे बी गेले होते. मग
आणि त्याच्या बायकोनी आणि त्याने हाकलून दिलं ग मला. काय? म्हणला मावशीकडे राहते तर तिच्याकडूनच पैसे घे. तू सांग बरं, पाहुण्या माणसाचे पैसे रुजू होते होय. म्हणून म्हटलं अरे तू 2000 नाही निदान 1000 तर दे, 4 लोकांना जीव घालीन. तुला तर माहित नाही बाई तुझ्या काका किती दानवीर होतं. अगं दारात आलेला कधी माणूस उपाशी नाही ग पाठवलं त्यांनी. आणि आज त्यांच्या वर्षातलं पैसा नाही बघ माझ्याकडं. तू रडू नकोस. काका एवढं चांगलं होतं आणि त्यांचं पोरग असं काही निघाले काय माहिती. अगं काय काय नाही केलं सांग ना. मी केलं तुझ्या काकांनी केलं. अगं कुणी लाड नसेल केलं, इतकं लाड केलंय त्यांनी पोराचा. तू आहेस अगं ना? कधी चालत नाही पाठवलं त्याला, कधी चालवलं नाही, कायम खांद्यावर असायचं बघ. तू थांब, तू काळजी नको करूस आणि पहिले डोळे पुस बरं. तू रडू नकोस. हे बघ, रडू नको सांग ना. काय दिस दाखवलंय देवानं मला. तू ऐक माझं. नाही तुझं पोरग आज संध्याकाळपर्यंत तुझ्या पायाला पळत पळत आलं ना तर बघ तू आता. म्हणजे तुझ्या माग पुढं कसं नाही करत ना तेच बघते मी आता. बघ तू फक्त तू ना रडणं बंद कर. बघ माझ्यावर विश्वास ठेव आणि तू आता घरी जा आणि रडू नकोस तू. नितीन बघ संध्याकाळपर्यंत तुझ्याकडे येईल कसा. पण त्याची बायको ती येऊ देईन होय. ती कसली महामाया माहित नाही होय तुला. त्याची बायको आहे. त्याच्या बायकोला पण कसं वटणीवर आणायचं ना मला चांगलं माहिती आहे आता. तू जा आणि आता परत रडत बसू नकोस. नाही त्याला मी चांगलं समजून सांगते. तू टेन्शन नको घेऊ. हा जा. बायकोसाठी स्वतःच्या आईला विसरायला लागलाय काय काय. बघते आता मी. माणसे जरा लवकर आवर, बँकेत जायचंय. काय हो नितीन भाऊजी, का होय नाही? निघालं कुठं म्हणायचं? ते जरा बँकेत काम होतं, चाललो होतं. बँकेत होय? हा. मग एक काम करा की जरा काय? 5-50 हजार मला पण उसनं द्या ना. 5 काय चेष्टा करताय वहिनी? 5-50 द्या, इथं खायला पैसे नाही खायला पैसे नाही. आणि 50 द्या म्हणते. हा आता पैसे आले माणूस असंच म्हणणार ना. आता पैसे आल्यावर म्हणजे कसले पैसे आल्यात? काय बोलता तुम्ही? हा काय बोलतो म्हणजे? आणि आता आईच्या नावावर 5 लाख रुपये नाही आलं काय? काय मग काय म्हणला तुम्ही? आता अण्णा वारलं. हा 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 ऍक्सिडेंट मध्ये गेलं ना, हा. मग त्याच्यामुळे त्यांना पैसे आलेत की खात्यावर. 5 लाख कशाचं पण? कशाचं म्हणजे तुम्हाला माहित नाही? नाही. खरंच माहित नाही का? नाही का माहिती मुद्दाम मला. म्हणताय मला द्यायचं नाही म्हणून? तुम्ही चेष्टा करताय मग माझी. मला माहित असतं मग तुम्हाला दिलं नसतं का मी. सांगा की कसलं? अहो नितीन भाऊजी, हा आता तुमच्या ऍक्सिडेंट मध्ये गेलेत ना, हा. मग त्यांची भरपाई म्हणून सरकारकडून 3 लाख रुपये आलेत. आणि वर दर महिन्याला ज्यांचे नवरे मेलेत का त्यांना दर महिन्याला पैसे चालू आहेत. काय म्हणताय? हा सरकारकडून. ती जी LIC पॉलिसी काढली होती ते सरकारच्या माध्यमातून पेमेंट भरणार नाही का? मग काय तुम्हाला आलं नाही का? तुम्ही बघितलंच नाही अजून? हा ते कसले पॉलिसीचं बोलताय तुम्ही? अरे ते काय झालंय, ते माझा पप्पा वारला ना, हा ते म्हणतात की LIC पॉलिसीचे 3 लाख आले आहेत आणि प्लस सरकार थोडंसं पेमेंट बी देणार आहे. हा बाय. हा मग आम्ही बँकेत चौकशी करून येऊ काय? हा बँकेत चौकशी करायला तुम्हाला आई पाहिजे ना सोबत. आई पुढे आईला घेऊन जा बँकेत. आई कशाला लागते? मग आता आईच्या नावावर पैसे येणार. वारस कोण सांगा पहिल्यांदा मी लागणार? असं ना वारस आहे पण आईचं नाव आईला. हा बायको म्हणून आईचं पण नाव असं नाही. मग आईची सही लागणार तिथं. त्याच्याशिवाय पैसे नाही काढता येणार तुम्हाला. वहिनी असं ते आमच्या सहीवर होणार नाही का? तुमच्या सही कसं होईल? मेन माणसाची सही लागन, आईची सही लागन, त्याच्यानंतर तुम्हाला पैसे भेटेन आईने दिले. आईच्या का? हा आणि मला द्यायचं विसरायचं नाही बरं का. तुम्ही आधीच सांगते. पण तुम्ही खरं बोलताय ना? मी काय खोटं बोलेन का? मी तुमच्याकडे पैसे मागायला का आले बरं? मग
बरं बरोबर आहे. चालते आले ना पैसे हा. तुम्हाला देतो 50 काय देतो तुम्हाला नक्की देणार ना? हा द्या ना 5 लाख रुपये येणार आहेत अजून. 5 पण येणार आहे का? हा बरं बरं 5 लाख येणार आहे. चालते, मला द्यायचं बरं का? हा देतो देते ना. मी. हा हा आणि आईला घेऊन जा तर पैसे भेटेल. हा 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 घेतात पण आईला घेऊन जातो मानसी आईच्या खात्यावर पैसे आलेत तेच की. पण आईला कसं आणायचं तर कुठे गेले असतील काय माहिती ते बी. तुला तुला म्हणत होतो 1000 रुपये दिला असतं काय झालं असतं हा तुम्ही मलाच बोला. हा मग कोणाला बोलू मी अहो ह्याच्यात मार्ग शोधायचे सोडून तुम्ही मला काय बोलताय? अरे पण 50 मधून 1000 रुपये दिला असतं आता हे 3 लाख आपल्याला भेटलं नसतं का मला काय माहित होतं या असं होणार आहे. ते सगळं जाऊ दे आता आईला शोधावं लागन पाया पडून तिला काहीतरी मानवावं लागन चल बरं लवकर, काम चल. करू चला. कुठं कुठं शोधायचं गाव ना गाव पालतं घातलं हा हे आई सासूबाई आयो ओ सासूबाई 1000 रुपये दिला असतं ते बघायला भेटलं नसतं कवर करून दाखव. हाऊस माऊस कर ना तुझी हाऊस माऊस हा या 3 लाखात नसतं हाऊस माऊस झाली का आपली आई आई ऐक ना चुकलं आमचं त्या पाया पडतो चल घरी चल हो बरोबर आहे. चला ना सासूबाई घरी. हा तुला ते 2 नाही 3,000 देतो पण चल घरी कोणत्या घरी? अगं तुझ्या घरी आई हा माझं घर, ज्या घरातून मला कुत्र्यासारखं हाकलून दिलं ते घर. अगं चुकलं माझं मी खरंच रागाच्या बरात बोललो ग चल ना हा चल ना घरी नाही नाही, मी घरी नाही येत. अगं असं करू नको काय अगं तुझंच घर आहे ना ग चुकलं म्हणतोय ना मी हा 2 नाही 3 नाही 4,000 घे आपण चांगलं हे करू निवत करू चांगलं सगळं करू तू म्हणशील ते करू आपण हा वर्ष साधं तू म्हणशील तसं घालू पण आता घरी चल आणि तुम्ही म्हणता ना तेवढ्या माणसांना जेवायला बोलू आपण. हा 2 काय पर 100 लोकांना जेवण घालू हा पण घरी चल अरे आता तुझ्याकडे 2,000 रुपये नव्हतं मला द्यायला आणि आता तुम्हाला घरी मोठं वर्षाच्या घालायला सांगतोस हा का? अगं हे ते काय नाही असंच अगं बाप माझा पण आहे ना म्हणून म्हणलं हा ना, बाप तुझा पण आहे पण एवढ्या मोठ्या मनाचा कधी झालास तू? अरे जित्यापणी त्या बापाला बघितलं नाहीस आणि आई जिथे तेव्हा मला बी अरे वन टोकर दुसऱ्याच्या दारात राहत रे मी, पण मला कधी बघितलं नाहीस आणि आता म्हणते घरला ये. नाही, नक्की तुझ्या मनात दुसरंच काहीतरी आहे त्याशिवाय तुम्हाला घरी घ्यायला नाही आलंस. चला ना सासूबाई असं काय करता? जसे माझे आई वडील तसेच तुम्ही. चला ना असं काय करता? अगं तू लग्न करून आलीस ना, हिला सून नाही अरे लेकीवानीच म्हणलं होतं मी. अगं तुझ्या आईच म्हणून राहिले होते मी, पण तुला लेक होता आलं नाही ग. हा काय कमी केलं सांग बरं. अगं तुझ्या प्रत्येक दुःखात मी तुझी साथ दिली. बरोबर आहे तुमचं. माझं जाऊन द्या हो, पण ना तुमच्या नातूचा तर विचार करा. अगं नातालाच बघू वाटतं म्हणून कधी मध्ये येते, पण तुम्हाला नाही खपत मी आलेली. ए आई अगं झालं गेलं विसरून जा हा तू कान पकडतो हो, खरं चुकलं माझं मी तुझ्या पाया पडू का फक्त घरी चल ना हा माझं ऐक चल ना घरी नाही, हा आधी तू सांग काय काम आहे तरच मी येते. ते LIC हां LIC पॉलिसीचे ना अण्णांच्या खात्यावर 3 लाख आल्यात आणि अजून 2 लाख येणार आहेत पण तिथं वारसदार म्हणून तुझं आणि माझं नाव आहे पण दोन्ही वारसदारांच्या सह्या लागतील तेव्हाच ते पैसे भेटतील आपल्याला. मग आता तू विचार कर ना आई ते आता 4था महिना चालू आहे डिलिव्हरीला पण पैसे लागतील पुढं मग तुला तर सगळंच माहिती आहे ना म्हणून म्हणतोय आली असते घरी. वा शब्बास पोरांनो, म्हणजे आई बापाकडे पैसा असल्यावर आई बाप तुमचं आणि आमच्याकडे पैसा नसल्यावर आम्हाला हाकलून देणार. अरे दारात कुत्रा आलं तर त्याला भाकर टाकणार माणूस
पण तू ते सुद्धा करत नाही. लोकांच्या दारात जगते रे मी. अरे काय केलं नाही सांग ना तुझ्यासाठी. सांग की काय केलं नाही मी. आणि तुला बापाच्या वर्षाला पैसा नाही आणि आज बापाचं पैसे भेटलं म्हणजे तुम्हाला घ्यायला आलास. हा वा नगर नगा असं वागू. जोपर्यंत आई बाप जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांची किंमत करा र. आई बापाला काय लागतं र दुसरं. त्यांची पोरं सुखात असावं एवढंच वाटतंय. म्हातारपणात 2 घास 2 वेळेला दिलं आणि कुठल्या तरी एका कोपऱ्यात थोडीशी जागा एवढंच लागतं र. पण नाही एकदा आई बापाला काय करता येईना झालं ना की घरातला कचरा कसा बाहेर फेकून देतो तसं हाकलून देता र तुम्ही आई बापाला. अगं आई खरंच चुकून झालं ना ग. पाया पडतो ना तुया. नको तुझ्या पाया नको पडू माझ्या. काय नको करू. पण हे बघ मी मरण पण तुझ्या दाराला यायची नाही. ए आई असं नको ना बोलू. अगं चुकलं माझं. मला नको पैसे. नको मला पैसे पण तू घरी चल. अगं होणाऱ्या नातूसाठी तरी चल नाही. हो त्या पाया बरोबर आहे पडतो. सासूबाई. चला ना तुम्ही घरी. तुम्हाला ना माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ. तुम्हाला यावंच लागल. शपथ बिपत घालू नको. पण मी काय त्या घरला येत नाही. आणि राहिला प्रश्न त्या पैशांचा तर ते पैसे ना मला नाथू नाही तर नाती मी त्याच्या नावावर फिक्समध्ये टाकणार आहे. आणि माझं उरलेलं आयुष्य आहे ना मी एखादा वृद्धाश्रममध्ये काढत. अगं आई पण तुझ्या दाराला यायची नाही बघ नितीन मी. अगं चुकलं ग. तुझ्या दाराला कधी यायची नाही बघ रे मी. माझं चांगलं बाग भेटलंच बघ तू. ए आई अजून नको ना बोलू. अगं चुकलं माती माती खाल्ली मी. पण चल ना माझ्यासाठी घरी चल. ए आई मला नको पैसे नको नको मला फक्त तू पाहिजे ग. आई माझं ऐक ना. नको ना वृद्धाश्रम नको काही. अगं नको ऐका ना. आई आयो अगं तू पण जेव्हा जीव तोपर्यंत सांभाळ का तुला. ए आई सासूबाई थांबा ना. आई चल ना. प्रश्न नाही कर पाहिजे गाई. 2,000 रुपये नाही देऊ शकत आहे. पण बापाचं पैसे आलं तर आईच्या पाया पडाय. जेने जन्म दिला तिला हाकलून दिलं.